मैं उन्हें माफ करना चाहता हूँ। मोदींना गांधी बनण्याची हौस मैं उन्हें माफ करना चाहता हूँ। नेताजी बोस असतील, सावरकर असतील, या खऱ्याखुऱ्या राष्ट्रभक्तांना बळ न देता त्यांचं खच्चीकरणच केलं. आणि नुसतं खच्चीकरण नाही केलं तर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांची फाशी टाळणं यांच्या हातात होतं, या माणसाच्या हातात होतं. पण त्यांनी ते जाणीवपूर्वक टाळलं. असा माणूस आम्ही राष्ट्रपिता म्हणून मान्य करायचा. ज्यांना करायचा त्यांनी केलेला आहे, आम्हाला मान्य नाही पटत कोणाकोणाला. पण आजवर मोहनदास करमचंदांना कुणी त्या पार्लरवालीसारख्या अर्वाच्य शिव्या दिलेल्या ऐकिवात नाही. हा फरक आहे अभ्यास करून बोलणाऱ्यांमध्ये आणि 2 पैसे घेऊन 2 पेग मारून किंवा स्मॅकचा झुरका मारून बोलणाऱ्यांमध्ये हा फरक आहे. आणि असल्या भनंगांना आपले आदरणीय पंतप्रधान मोदीजी सबशेल माफ करतायत. मैं उन्हें माफ करना चाहता हूँ। आपलेच दात आणि आपलेच ओठ असं म्हणत अखेर मोदीजींनी त्या लवडेनं भोजम सकट सगळ्याच भोज्यांना माफ करून टाकलं. मला गेले काही दिवस सातत्यानं असंच काहीसं वाटत होतं की हे आंदोलन जे आहे ते आंदोलन न राहता मोदी आणि सरकारच्या निंदानालस्तीचा एक कलमी कार्यक्रम बनवून समोर आलेला आहे आपल्या. आणि असं असताना आणि एवढं टोकाचं अश्लील अर्वाच्य गलिच्छ भाष्य ही जेनझी म्हणवणारी पोरं करत असताना आता 1,00,000-1.5 लाख छपऱ्यांची गर्दी तिथं नंगानाच करत होती. त्यात काय आपण बोलणार. आणि यांना तुडवायला 2-5 हजार पोलिसच पुरेसे होते खरं तर. पण मोदींनी ते केलं नाही. पोलिसांवरच जेव्हा हल्ले व्हायला लागल्यानंतर आणि संसदेकडे कूच करताना रस्त्यातल्या सार्वजनिक मालमत्ता फुंकण्यांकडे यांचा कल दिसू लागला. आणि त्यानंतर दिल्लीच्या पोलीस आयुक्तांनी लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले. त्याआधी आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत असंख्य जवान जखमी झाले. पोलिसांना पकडू बेदम मारलं गेलं या लोकांकडून. हे कशाचं द्योतक होतं असा सवाल एका बाजूला उभा राहतो. आणि ते असं असताना हा सवाल उभा असताना जेनझी म्हणवणाऱ्या काही सोशल मीडियावरच्या रणरागिण्या इथं आपला रीच वाढवायला हजर झाल्या होत्या जंतर मंतरवर. मेरे को आज के बाद बोल दिया ना किसी ने कि जवान हमारे लिए बैठे हुए हैं बॉर्डर पे, हमारे लिए नहीं बैठे भाई, वो सत्ता में जो लोग बैठे हैं उनके लिए बैठे हुए हैं. हम उनकी वजह से सेफ हैं. आर्मी इज सो ग्रेट. खरं तर त्या या ठिकाणी जमवलेले जे काही लोक ही गर्दी कुठून आणली, कशी आणली, हे मी काल माझ्या पहिल्याच व्हिडिओत सांगितलंय, काल सकाळच्या व्हिडिओमध्ये. नीटच्या पेपर फुटीनं ज्यांचं शैक्षणिक वर्ष वाया गेलंय किंवा जे ट्रॉमामध्ये गेलेत असे विद्यार्थी किंवा नीटचा पेपर फुटला म्हणून ज्यांच्या पाल्यांनी आत्महत्या केली आहे असे पालक हे त्या मैदानात कितीसे होते यावर कोणी बोलत नाही. हे आंदोलन टोटली स्पॉन्सर्ड होतं. यांच्या प्रत्येक मुवमेंटसाठी यांना फंडिंग येत होतं. आणि हा नुसता आरोप नाही आहे तर केंद्र सरकारला याची इंटेल आधीच मिळालेली होती. कारण यांना फॉलो करणारे लोक कोण आहेत, कुठले आहेत हेही बघायला हवं. बघा हा चार्ट. आता दिल्ली, नोएडा, गुडगाव आणि आसपासच्या अनेकांना या आंदोलनाच्या बाजूनं बोलण्यासाठी फंडिंग केलं जात होतं. पण या लोकांनी एक उलटा प्रचार सुरू केला होता की सरकारकडून हे आंदोलन चुकीचं आहे असा प्रचार करण्यासाठी कंटेंटसह पैसा पुरवला जात होता. तशा ऑफर्स देणारे ईमेल्स काही लोकांना आलेले होते. तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल. एक मुलगा असं सांगतोय की मला आज ईमेल आला आणि त्यात मला सांगितलं की तुम्हाला कंटेंटही मिळेल, या आंदोलनाच्या विरोधात बोला, पैसेही मिळतील. आणि ही बाब आंदोलनजीवींच्या प्रेमात असलेल्या काही यूट्यूबर्सनी, चॅनल्सनी अगदी ठळक करून दाखवली होती त्या मुलाला स्पेशली. मला सांगा अशा प्रकारच्या प्रमोशनच्या ऑफर्स या कोणी ईमेल्सद्वारे पाठवतं का? म्हणजे समोरच्यानं समजा ती ऑफर नाकारली तर त्याला त्या ईमेल्स दाखवून, जसं हे दाखवत होते, ते ईमेल्स दाखवून त्याचं भांडवल करता येऊ शकतं आणि आपली नालस्ती होऊ शकते. हे एवढं साधं भान हे चतुर राजकीय स्ट्रॅटेजिस्ट किंवा सरकारसाठी काम करणाऱ्या ज्या मीडिया एजन्सीज आहेत त्या बाळगत नसतील. पण कुभांड रचून सरकारला बदनाम करणाऱ्यांनी असेही प्रोपोगंडा चालवून पाहिले की सरकार आंदोलनाला शिव्या देण्यासाठी किंवा आंदोलनाच्या विरोधात बोलण्यासाठी फंडिंग करतं आहे. आणि तेही सपोर्टिंग कंटेंटसह तुम्हाला ऑन ईमेल मिळतं आहे. इथंच यांचा गनिमी कावा उघडा पडला होता. पण याच लोकांनी शेकडो चिल्लर इन्फ्लुएन्सर्स आणि सडकछाप इन्स्टा अकाउंट्सना पैसे दिले, वारेमाप पैसे. दारू पाजली, खायला प्यायला घातलं. त्यांना ज्या टाईपची नशा हवी होती ती सगळी उपलब्ध करून दिली आणि मग छू केलं. जाओ मोदी की इस देश की माँ. आणि हे निघाले. भूतोन भविष्यती असा गलिच्छपणा जो कुठल्याही आंदोलनात यापूर्वी दिसला नव्हता तो विशेष करून आपल्या देशातल्या पोरींनी करून दाखवला. कुठेतरी खटकत होतं की असं कसं. या तर आपल्या तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य घरातल्या दिसणाऱ्या पोरीबाळी आहेत.
कोणत्या एवढ्या घाणेरड्या भाषेत बोलत आहेत? बरं, तेही ऑनस्क्रीन. 4 मैत्रिणी कुठल्या तरी बंद दारात बसून काहीतरी घाणेरडं बोलत असतील तर समजू शकतो. हे ऑनस्क्रीन बोलत आहेत, थेट देशाच्या पंतप्रधानांच्या विरोधात, ते सुद्धा. म्हणजे एक प्रकारचा गुन्हा करताय तुम्ही. या गलिच्छ भाषेला, अश्लील वर्तनाला आणि स्वतःसह आपल्या दिवंगत आईच्या उद्धाराला पंतप्रधानांनी सहज माफ केलंय, कारण त्यांच्या पुढे पर्याय तरी काय माफ करण्याशिवाय. असंही त्यांना काही न करता तानाशाह, हिटलर, हुकुमशाह असं काय काय बोललं जातं. त्यात जर त्यांनी या नोएडा, गुडगावसारख्या शहरातल्या मसाज पार्लर्समध्ये काम करणाऱ्या काही घाणेरड्या पोरींच्या वक्तव्यावर कायदेशीर कारवाया केल्या तर विरोधक पुन्हा बोंबलायला तयार. देखो देखो, हिटलर का पुत्र झुटलर. तर आपल्या इथे नाही का टी शर्ट घालून फिरत होते ते. तर मोदींनी त्यांचं कातडी बचाव धोरण इथं अवलंबलंय असंच सगळ्यांना वाटत असणार, कारण त्या गटार तोंड्या जनरेशन गटारला त्यांनी माफ केलं. जंतर मंतर पर जो कुछ भी हुआ देश और दुनिया ने देखा है. कुछ शरारती बच्चों ने भद्दी भद्दी गालियां बोली. किसी भी सभ्य समाज को शोभा न दे ऐसे शब्दों का प्रयोग किया गया. मुझे तो गालियां दी गई, मेरी स्वर्गीय माता को भी गालियां दी गई. न जाने कितना भद्दा स्वरूप था, लेकिन मैं उन्हें माफ करना चाहता हूँ. काय तर म्हणे आपल्या दाताखाली आपली जीभ कधी कधी येते आणि मग कचकचून चावा बसतो, रक्तही येतं, पण म्हणून आपण काय दात उखडून फेकून देतो का? लेकिन हम दांत तोड़ते नहीं है, क्योंकि दांत भी हमारे हैं, जीभ भी हमारी है. यांना मूलतः कन्सर्नही आहे बरं का. जेंडर बायस आहेत मोदी. आपल्या मुली असं कसं वागल्या, त्यांना फार दुःख झालं. त्यांच्या तोंडी अशी भाषा मुलींच्या. एक कल्चरल शॉक है कि हमारी बेटियां इस प्रकार की भाषा कैसे बोल सकती हैं. याच्याही पलीकडे जाऊन काही लोक त्या नोएडातल्या पार्लरवालीची तुलना रिद्धिमा शर्मा या एका राष्ट्रीय विचारांच्या तरुणीशी करताना दिसत आहेत मला. मैं आपको आज देश की 2 बेटियां दिखाऊंगा. पहली वो है जो जंतर मंतर पर प्रोटेस्ट के दौरान एक पब्लिक सर्वेंट पीएम मोदी पर एब्यूजिव लैंग्वेज का इस्तेमाल करती है और अभी रुचिका सिंह के खिलाफ पुलिस ने एफआईआर दर्ज कर ली है. अब देश की दूसरी बेटी जो है रिद्धिमा शर्मा, जो राष्ट्रपिता के बारे में इतनी बदतमीजी एब्यूजिव लैंग्वेज का इस्तेमाल करती है, लेकिन उन पर कोई एफआईआर नहीं होती. इतना हरामखोर आदमी था जी. बापू तो चरखा चलाता था, बापू की तो आंतें दुखती थी. जैसे ही कोई जवान लौंडिया दिख गए. देशातल्या 142 कोटी जनतेतल्या अनेकांना, म्हणजे त्यात 65 ते 45 वयोगटातले लोक असतील, 45 ते 25 वयोगटातले तरुण असतील, किंवा त्याहीपेक्षा खालच्या वयोगटातली कवळी पोरं असतील, यांची आपापली एक विचारधारा आहे. यातले अनेक जण इतिहासाचं वाचन करतात, अनेक स्कॉलर्सनी लिहिलेली पुस्तकं वाचतात आणि खरा खोटा इतिहास काय आहे यावर स्वतःच मनन चिंतन करत असतात. त्यातल्या अनेकांना भारतावर 125 वर्ष राज्य केलेल्या ब्रिटिशांना खराखुरा विरोध कोणी केला, कोण खरे स्वातंत्र्यवीर होते, कोण लढत होते, कोण लढण्याचं नाटक करत होते, याबद्दल डोक्यात त्यांच्या प्रकाश पडायला सुरुवात होते पुस्तकं वाचल्यानंतर. आता हे जे भडकाव त्या बहनकी लाहोरी पार्लरवाल्या रितिका सिंगची तुलना रिद्धिमाशी करतात की ही बया बघा राजकीय व्यासपीठांवरून राष्ट्रपिता महात्मा गांधींचं चारित्र्य हनन करते, तिच्यावर का नाही एफआयआर दाखल होत, हा प्रश्न लोकांनी स्वतःला विचारायला हवा. खरं तर इतिहास वाचा, म्हणजे मोहनदास करमचंद गांधी हा माणूस खरंच भारताचा राष्ट्रपिता होता का हे तुम्हालाच कळून चुकेल. ब्रिटिशांच्या दृष्टीने जे सोयीचं आहे, त्यांना फायदेशीर जे ठरतं त्याच गोष्टी करणं, त्यांच्या धोरणांना फायदेशीर ठरेल अशा पद्धतीनं आपलं जे अख्खं आयुष्य आहे ते भारतीय स्वातंत्र्य लढ्याला गुमराह करण्यात, म्हणजे एक प्रकारचा दृष्टीभेद करण्यात, विचारभेद करण्यात, बुद्धिभेद करण्यात घालवणारा माणूस म्हणजे मोहनदास करमचंद गांधी. बरं की कुणी या महान आत्म्याला त्या पार्लरवालीसारख्या गलिच्छ भाषेत शिव्या नाही देत, आम्ही टीका करतो त्यांच्यावर. तर ती रिद्धिमाच काय, अनेक जण, अगदी मीही, मोहनदास करमचंद नावाच्या माणसाच्या नीतीबद्दल सातत्यानं बोलत आलेलो आहे. या माणसानं मुस्लिम अनुनय केला, टोकाचा, पराकोटीचा, हिंदूंबरोबर भेदभाव केला, या देशाची फाळणी धर्माच्या आधारावर करून दिली, पण मुसलमानांना भारतात राहू दिलं. मग काय त्या धार्मिक फाळणीचा अर्थ काय होता? पाकिस्तानमधून मात्र हिंदूंना मारून पेटाळून लावलं गेलं, कारण ते इस्लामचं पाकिस्तान होतं. तिथं हिंदू काफिरांचं काम काय, चले जाओ हिंदुस्तान. पण इथं भारतात मात्र ज्या मुसलमानांना राहायचं आहे त्यांनी खुशाल राहावं असं या मोहनदासांनीच सांगितलं होतं. त्यांना इथं राहू दिलं, जगू दिलं. पाकिस्तानला आर्थिक मदत दिली, ते 55 कोटी रुपये. दिल्लीत पाकिस्तानातून किंवा भारतातल्या इतर भागातून मारून पिटाळले लावून जे गेले होते मुसलमान, त्या लोकांना, त्या शरणार्थींना शहरं वसवू दिली दिल्लीच्या आसपास.
याच मोहनदासांनी. पण हिंदू जे आले पाकिस्तानामधून त्यांचं त्यांनी बघावं, त्याला आपण काय करू शकतो, हे उद्गार होते मोहनदास गांधींचे. 1947ला जे स्वातंत्र्य मिळालं ना आपल्याला, ते खरं तर 1939च्या आसपास जेव्हा दुसरं विश्वयुद्ध महायुद्ध सुरू झालं तेव्हाच मिळायला हवं होतं. ते ज्या गांधींमुळे लांबलं आहे ते कोण लक्षात घेत नाही. त्यांच्याबद्दल एक मोठी लोकसंख्या या भारतातली, एक मोठी संख्या भारतीयांची या मोहनदास गांधींवर नाराज आहे. पण हे लोक त्यांना महात्मा मानत नसतील, राष्ट्रपिता मानत नसतील, पण ते काय सरसकट गांधींना अशा गलिच्छ अर्वाच्य अश्लील भाषेत शिव्या देत नाहीत, दिल्याही नाहीत आजवर कोणी. इवन त्या रिद्धिमा शर्माचं नाव घेत आहे ना, तिनेही अशा शिव्या दिल्या नाहीत कधी. तर गांधींच्या स्त्रीसुलभ स्वभावाबद्दल ती बोलत असते. त्यांनी जे काही सत्याचे प्रयोग केले त्या प्रयोगावरती बोलत असते. शेळीच्या दुधाबद्दल बोलत असते. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे जनक लोकमान्य टिळक वय परत्वे हे जग सोडून गेले आणि त्यांनी जहालतेने आक्रमकतेने जो लढा चालवला होता स्वातंत्र्य लढा, तो यांनी हातात घेतला. नेताजी बोस असतील, सावरकर असतील, या खऱ्याखुऱ्या राष्ट्रभक्तांना बळ न देता त्यांचं खच्चीकरणच केलं. आणि नुसतं खच्चीकरण नाही केलं तर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांची फाशी टाळणं यांच्या हातात होतं, या माणसाच्या हातात होतं. पण त्यांनी ते जाणीवपूर्वक टाळलं. असा माणूस आम्ही राष्ट्रपिता म्हणून मान्य करायचा, ज्यांना करायचा त्यांनी केलेला आहे, आम्हाला मान्य नाही पटत कोणाकोणाला. पण आजवर मोहनदास करमचंदांना कुणी त्या पार्लरवालीसारख्या अर्वाच्य शिव्या दिलेल्या ऐकिवात नाही. हा फरक आहे अभ्यास करून बोलणाऱ्यांमध्ये आणि 2 पैसे घेऊन 2 पेग मारून किंवा स्मॅकचा झुरका मारून बोलणाऱ्यांमध्ये हा फरक आहे. आणि असल्या भनंगांना आपले आदरणीय पंतप्रधान मोदीजी सबशेल माफ करतायत. मैं उन्हें माफ करना चाहता हूँ. मोदींनी या फालतू आणि पेड पोरांच्या आडांचोड चाळ्यांकडे दुर्लक्ष करत मोठ्या मनानं त्यांना माफ केल्यानंतरही आमच्या काही नेत्यांना असं वाटते की मोदी कोण यांना माफ करणार आहे. उलट मोदींनी यांची माफी मागावी. आता बोला. तर मित्रो, काय चाललंय हे खरं तर मोदींना गांधी बनण्याची हौस लागली किंवा चटक लागली असं वाटतंय मला. आणि त्यांनी त्या हव्यासातून चुकीच्या लोकांना माफ करत डोक्यावर बसवलेलं आहे. आता त्याच मोदींनी यांची माफी मागावी असंही त्यांना सांगितलं जातं आहे. आता काय बोलायचं याच्यावर ते मलाच कळत नाही. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, मोदींनी या मुलांना माफ केलं तेवढं पुरेसं नाही आहे की आता मोदींनी त्या पोरांची माफी मागितली पाहिजे? कमेंट्स करून जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.